नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे गणेशपुरा परिसरात मोठी हानी झाली, तर सरोज राजेंद्र रंगारी यांच्या घराच्या आवारातील झाडावर वीज कोसळली आणि याचा परिणाम आसपासच्या घरामधील टीव्ही, फ्रीज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर झाला। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच सरपंच विद्या मेहरे, ग्रामसेवक नरेंद्र गजभिये आणि तलाठी मोहरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर पंचनामा करून पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खोलमारा गावातील काशीनाथ नथू हातीमारे स्वतः आर्थिक चणचणीत असतानाही इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे सरसावतात। त्यांच्या या सामाजिक कार्याची देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली। गडचिरोली येथील एका कार्यक्रमात पक्षाच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र देता लाखांदूर तालुका अध्यक्षपद नेमणूक करण्यात आली। या प्रसंगी अध्यक्ष अंकुश वंजारी, प्रकाश होमराज डोळे, प्रशांत हुकरे यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। युवकांच्या प्रश्नासह तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्याचा निर्धार हातीमारे यांनी केलाय। या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। जालना जिल्ह्यातील शिरसगाव वाघूळ येथे रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, तर 2018 मध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जेवखेडा शिरसगाव वाघूळ ते रजाळा या 3 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते। या रस्त्याला दिंडी महामार्ग हे नाव देखील देण्यात आलं होतं, परंतु ठेकेदाराने थोडे खोदकाम करून काम थांबवले आणि आजवर तेच काम प्रलंबित आहे। गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात निवेदन दिलं होतं, पण प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे आता गावकऱ्यांचा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनाचा शेवट कसा होईल आणि प्रशासन कधी प्रतिसाद देईल याकडे सर्वांचं लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। काय नाव तुमचं, कशासाठी तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत? जोगदंडे, शिरसगाव वाघर, राणा शिरसगाव वाघर। रस्त्याचं नियोजन दिलं होतं, किती दिवस झाले तर ते मनावरच धरलं नाही। मग त्या रस्त्यामुळं आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहे। ती मागणी मंजूर झाल्या। अरे हो, भुकलं। काय सांगाल तुम्ही या रस्त्या संदर्भात? प्रशासनाला पत्रव्यवहार करून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तुम्ही आज आमरण उपोषण करताय। कोणती मागणी आहे तुमची आणि एवढं मोठं टोकाचा पाऊल आंदोलनाचं का तुम्हाला उचलावं लागलं? काय नाव आहे तुमचं? माझं नाव वैशाली विजय इंगळे। अगोदर आम्हाला दिंडी महामार्ग हा मंजूर होऊन आलेला होता। आम्ही 8 वर्ष वाट पाहिली या रस्त्याची। या वर्षी नाही बाबा, दुसऱ्या वर्षी होईल, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी होईल, असे 8 वर्ष झाले। मग त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला, तर त्याला 1 महिना झाला, तर त्यात तिकडून काहीच रिप्लाय आला नाही आम्हाला। मग असं वाटलं की बा आपण आमरण उपोषण करून टोकाचं पाऊल उचललेलं आहे आम्ही, आणि आम्हाला रस्त्याची खूप अशी अडचण आहे। शेतकऱ्याला पण जेवखेडपासून तर सोयगावपर्यंत खूप अशी रस्त्याची अडचण, म्हणजे ह्या गावातून त्या गावात पण जाता येत नाही तर नाही आहे, पण आम्हाला गावातून सुद्धा आमच्या वस्तीवर व्यवस्थित येता येत नाही आहे। तर ह्यो रस्ता जो आहे, आम्ही दिंडी मार्गाच्या रस्त्यावर आहे। आम्हाला असं वाटलं की हा रस्ता झाला तर आपल्याला कुठंतरी या रस्त्याचा फायदा होईल, पण फक्त या रस्त्याचं उद्घाटनच केलेलं आहे, मंजूर पण होऊन आलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण थोडंसं होत नाही आहे। त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे। सदरील विषय हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो। विभागाने एखादा पत्रव्यवहार काही केला का तुमच्या निवेदनावर? नाही, काहीच केलेलं नाही आहे। त्याला पण 1 महिना झाला पत्रव्यवहार, त्यांनी अजून पण काहीच केलं नाही आहे, पत्रव्यवहार दिलेलाच नाही आहे आम्हाला। ठीक आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील अमानपूर गावातील CISF जवान राजूसिंग आलूसिंग चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। आलूसिंग थावराज चव्हाण हे स्वतः माजी सैनिक असून त्यांचा मुलगा राजूसिंग यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेत झोकून दिले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होऊन विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली। मात्र काही दिवसापासून प्रकृती बिघडल्याने ते वैद्यकीय रजेवर गावी आले होते। उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली।
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 5 बहिणी आणि 2 भाऊ असा मोठा परिवार आहे. तर गावात तसेच परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. गणेश उत्सवाच्या काळात झालेल्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करून यंदाच्या नवरात्र उत्सवात उमरखेड तालुक्यातील मैयारा आणि शारदा मंडळाने एक विशेष निर्णय घेतलाय. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पूर्णविराम देत यावेळी नवरात्र उत्सव डीजे मुक्त पद्धतीने साजरा केला जाणार असल्याने विसर्जन सोहळाही पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडणार आहे. तर मंडळाने शासनाच्या निर्णयाला पाठिंबा देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरातील शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवण्यात येत आहे. हदगाव तालुक्यातील मौजे निवघा येथे आयोजित शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे यांनी किशोरवयीन मुली, गर्भवती माता आणि वयोवृद्ध महिलांची तपासणी केली. या शिबिराला महिलासह किशोरवयीन मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे, आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर ही यावेळी उपस्थित होत्या. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती घडवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी. आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कशा पद्धतीने राबवण्यात येते, कोणत्या तपासण्या करण्यात येतात? आज उपकेंद्र निवगा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुली, गरोदर माता, वयोवृद्ध महिला यांची तपासणी करण्यात येणार आहे. याच्यामध्ये किशोरवयीन मुलींना आहाराविषयी मार्गदर्शन, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, त्याचबरोबर जे काही वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्या कर्करोगाची सुद्धा तपासणी इथं आयोजित केलेली आहे. आपण महिलांची VIA तपासणीसुद्धा आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे या आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व महिला जे महिला आहेत, मुली आहेत, त्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत आपण त्यांना, आणि त्यांना औषधोपचारसुद्धा करणार आहोत. त्या उपर काही संदर्भ सेवेची गरज पडल्यास उद्या उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे संदर्भित सेवा रुग्णांसाठी भव्य असं आरोग्य शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे. मी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज निवगा येथे आली आहे. या ठिकाणी मी सर्व किशोरवयीन मुली, गरोदर माता, ज्या मधल्या वयाच्या ज्या बायका आहेत त्या आणि म्हाताऱ्या बायका सगळ्यांच्या तपासण्या केल्यात. तर ज्या गरोदर माता आहेत त्यांना योग्य वेळी योग्य तपासणी, म्हणजे कधी सोनोग्राफी करायची, रक्तलघवीच्या तपासण्या कधी करायच्या याविषयी मार्गदर्शन केले. तसंच इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी मी त्यांना सल्ला दिला आहे. ज्या मध्यवयाच्या बायका आहेत त्यांना मी स्तनांचा कॅन्सर, गर्भपिशवीचा, तोंडाचा कॅन्सर याविषयीची माहिती दिली आणि तशा त्यांच्या तपासण्या केल्या आहेत. ज्या किशोरवयीन मुली आहेत त्या सगळ्याच मुलींना मी आहाराविषयी सल्ला दिला आहे. तसंच पाळी दरम्यान म्हणजे कोणती काळजी घ्यायची याविषयी त्यांना माहिती दिली आहे. अशा सगळ्या माझ्या ज्या महिला मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना मला हे सांगावंसं वाटतं की आजच्या काळामध्ये असं झालं आहे की स्तनांचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा वाढीस लागला आहे. म्हणजे जो स्तनांचा कॅन्सर आहे तो मृत्यूचं पहिलं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं, आणि गर्भपिशवीच्या मुखाचं कॅन्सर हे दुसरं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं. तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं, त्याची योग्य वेळी तपासणी करावी लागते. हे जे गुप्त रोग आहेत, म्हणजे जसं पांढरं पाणी जाणं किंवा इतर काही लाल पाणी जाणे, पांढरं पाणी जाणे, ओटीपोटात दुखणे, ह्या सगळ्यांसाठी त्यांनी वेळीच दाखवून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी काही तपासण्या असतात ज्या अत्यंत आवश्यक असतात, जेणेकरून आपल्याला पुढे होणारा कॅन्सर आपण कळू शकतो आपल्याला, आणि आपण योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतो. तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगेल की तुम्ही ह्या तपासण्या करून घ्या. मी आज तुमच्या इथे आली आहे. जर तुम्हाला असे कोणते आजार असतील तर मला तुम्ही आत्ता येऊन सांगू शकता आणि मी त्या पद्धतीने तपासणी करून घेईन. आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रभर तापलेलं वातावरण आता नांदेड जिल्ह्यातील हदगावातही दिसून आले. बंजारा आणि धनगर
समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी होत असताना आता आदिवासी समाजाने त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे। हातगावात आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आलाय, तर मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले। एसटी प्रवर्गातून आरक्षण इतर कुणालाही देऊ नये ही ठाम भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली। याच पार्श्वभूमीवर आरक्षणाचा प्रश्न आणखी तीव्र होत असल्याचं चित्र समोर येत आहे। मी ॲडव्होकेट रामदास शिवराम डवरे, आंध्र आदिवासी समाज संघटना तालुका अध्यक्ष तथा आदिवासी बचाव आंदोलनचा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीने खेड्यापाड्यातील महिला, पुरुष, थोर मंडळी या ठिकाणी आले आणि या येण्याचा मागचा एकच उद्देश होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे। त्यांचे मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि या आंदोलनाला बळी न पडता शासनानं आदिवासी समाजाची जे कायदेशीर मागणी आहे ते ठाम धरून आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा किंवा इतर जमातीचा प्रवेश करू नये अशी या ठिकाणी आमची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे। मोर्चा करण्यात आता नेमकी काय मागणी? या ठिकाणी हदगाव इथे आदिवासी समाजाच्या वतीने इथे जो महामोर्चा काढण्यात आला, यामध्ये प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये। त्याच पद्धतीने आदिवासी समाजाच्या जवळपास 12,500 जागा आहेत ज्या अजूनही शासनाने भरलेल्या नाही आहेत, त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजे। रिक्त पदांचा जो अनुशेष आहे तो जवळपास 70,000 पदांचा अनुशेष आहे, तो या ठिकाणी सरकार भरायला तयार नाही। त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी काल परवा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे की आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत ते भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। आमच्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी आहे की तुम्हाला कोणत्या आदिवासींनी मागितले, तुम्ही या पद्धतीने एकतर आदिवासींचं आरक्षण पळवण्याचा घाट या ठिकाणी रस्ता आहे, दुसरं त्या पद्धतीने आदिवासीच्या जमिनीसुद्धा तुम्ही या ठिकाणी लुबाडण्याचा प्रयत्न करताय। हे या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी या ठिकाणचा प्रत्येक आदिवासी आज रस्त्यावर उभा आहे आणि तो त्या ठिकाणी घटनादत्त जो अधिकार त्याला मिळालेले आहेत त्या माध्यमातून तो लढणार। आज हदगाव तहसील येथे संपूर्ण हदगाव हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही, परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखोरी करत असेल, जे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहेत, त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे। आज एवढ्या हजारोच्या संख्येनं आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, आमचे विद्यार्थी मित्र असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी झाले। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शक करण्यात येतात, मोर्चे करण्यात येतात। याचं महत्त्वाचं कारण की धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल आणि इतरही काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात। खरं म्हटलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटतंय का? बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केलेलं हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळेलं आहे। आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, परंतु हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार चालत नसेल, हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतं आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते। या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा 100% विरोध करू, एवढं आपण सांगतो। साहेब, विद्यमान आमदार यांनी बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये सहभागी करण्यासाठी पत्र दिले, कसं पाहता? खरं म्हणलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात। आज प्रत्येक मतदारसंघा म्हणजे आमचा आदिवासी समाज बहुसंख्येने आहे। आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो, लोकसभेला राहतो, परंतु जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र आदिवासीची बाजू घेतल्या जात नाही। आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात, परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही, पाठिंबा देत नाही, परंतु तरी काही हरकत नाही। आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही विझू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीत बसल्याशिवाय ठेवणार नाही। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर त्याचे परिणाम भविष्यात काय होतील? आदिवासी आरक्षणाला एकतर धक्काच लावू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही। याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे। आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते, राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते। असं कोणी मागितल्यामुळं मोर्चे काढल्यामुळं काय आरक्षण मिळू शकत नाही। बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं याच्यामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही।
जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आज काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई यांनी भेट दिली। त्यांनी बोराडेंच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवलाय आणि राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आरक्षणाचा शब्द अद्याप पूर्ण झालेला नाही अशी टीका त्यांनी केली। तसेच राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने केवळ आश्वासन न देता तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष और हमारे प्रदेश अध्यक्ष प्रांत अध्यक्ष अभिलाष बाबू जी अवताड़े, इनका हम स्वागत करते हैं जालना नगरी में। और हमारी ये एक नम्र विनती है कि भाई जालना कांग्रेस को एक बल देने के लिए एक स्ट्रॉन्ग हमको एक कार्यकर्ता अच्छा दीजिए यहाँ पर जालना में। और बाकी कुछ भी सेवा दल और सब पक्ष के सब संगठन के सब लोग यहाँ पे काम अच्छी तरह कर रहे हैं कांग्रेस का। कोई आओ जाओ, कोई इधर भी जाओ, आमदार बने आमदार हो के चलने वाला है बस। कौन सा स्लोगन बोलते हैं सेवा दल के लोग यहाँ पे जब निकलेंगे? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांनी आष्टी तालुक्यातील कडा शहरासह पूरग्रस्त भागाला भेट दिली। अतिवृष्टीमुळे या भागात पाणी घुसले होते। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला। आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला। स्थानिकांना आधार देत प्रशासनाने योग्य वेळी मदत करावी अशी अपेक्षा नागरिकांनीही यावेळी व्यक्त केली। ही जमीन आहे ना पूर्ण वर्षी माझी वाहून शेतकऱ्याला नीट करायची म्हटलं तर म्हणजे पिढी जाईल त्याच्यापेक्षा आणि पुढे येऊन पुढे बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती। याच वेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाहेर मोठे आंदोलन छेडले। शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा बैठकीत घुसू असा इशारा आधीच देण्यात आला होता। आज आंदोलनकर्त्यांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवीत परिस्थिती नियंत्रणात आणली। यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 3 दिवसापूर्वीच निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे। त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि खडून गेलेल्या जमिनीला डीपीटीसी होण्याच्या आधीच त्यांनी मदत घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करा। त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी मदत घोषित केली, परंतु ऑगस्ट महिन्यात झालेली जी अतिवृष्टी तेपर्यंतच केली। या चालू महिन्याची जी काही ढगफुटी झाली याची नुकसान भरपाई जाहीर केली नाही, ही झाली पाहिजे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा। या ज्या 2-3 मागण्या होत्या आम्ही घेऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही जर या माफिया हे जर घोषणा पूर्ण झाल्या नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये डीपीटीसी मध्ये घुसू। परंतु आम्हाला त्यांनी लेखी काल परवा पत्र दिलं। त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण भरीव मदत या ठिकाणी दिली आणि चालू महिन्याची सुद्धा जी काही मदत आहे आम्ही तात्काळ देतो। तुम्ही फक्त आज आम्हाला या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार नाही घडला पाहिजे यासाठी सहकार्य करा असं पोलिसांनी विनंती केली। तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला या महिन्याची सुद्धा आम्हाला ढगफुटीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला सर्व शिष्टमंडळाला भेटण्यासाठी 2 मिनिटाची वेळ दिली पाहिजे, तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता बोलवलेलं आहे। निदर्शने केलेली आहेत। ओला दुष्काळ आणि शेतकरी फंडाची मागणी केली जाते। जर मंजूर नाही झाले मागण्या तर काय पुढची भूमिका असणार? पुढची भूमिका निश्चितच आंदोलन हे तीव्र केलं जाईल। खरं म्हणजे या राज्यामध्ये आपण सगळेजण पाहताय बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पूर परिस्थिती आहे। ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे आणि आज शेतकरी बांधव अतिशय मोठ्या अडचणीत आहे। केवळ तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही। तुम्ही जुलै ऑगस्टच्या ओल्या दुष्काळाच्या नुकसानीच्या त्या ठिकाणी मदत दिली असं म्हणताय, परंतु आज मागच्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यांनी प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। अजून शेतकऱ्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार आहात का? आता तरी किमान कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे। कोणत्या वेळेची वाट मुख्यमंत्री पाहतायत? आणि या बुलढाणा जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत, परंतु दुर्दैवाने
2-3 दिवस उलटल्यानंतर आता त्यांना जाग येते, आता ते त्या ठिकाणी जिल्ह्यात येत आहेत। आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची गरज आहे, ते शासनानं केलं पाहिजे। दुसरे महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज पीक विम्याच्या प्रीमियमच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट शेतकरी बांधवांची पीक विमा कंपन्यांनी चालवलेली आणि ती सुद्धा सरकारच्या संगनमताने ही लूट सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आज नदी लगतच्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यांना वैयक्तिक तक्रार करता येत नाही, केली तरी ती दाखल करून घेतली जात नाही आणि त्यांना मदतही दिली जात नाही। जर महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या सरासरी सर्वेच्या आधारावर मदत जाहीर केली जाते। आता असं जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक शेतकरी बांधवांची होतीये। आमची मागणी आहे की ही सगळी लुबाडणूक थांबली पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे। ते जर होणार नसेल तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलने या सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।